आता आला आणि गेला, माग त्याचा हिशोबच नाही राहिला. असं जीवन माणसाचं नसावं. वाढवी महत्व वडिलांचे, स्वतःचं नाव राहावं, वाडवडिलांचं नाव राहावं, जातीचं नाव राहावं, धर्माचं नाव राहावं, देशाचं नाव राहावं, माझ्या कुळाचं नाव राहावं. अशा पद्धतीचं कर्तृत्व माणसानं करावं. आमचे असणारे दाजी निळोबा ठाकरे, वडिलांचं छत्र मला वाटतं वय वर्ष अतिशय 5वीला असताना हरवलं. साल घातली वडिलांनी तिकडे कर्जवण्याला. शेतकरी कुटुंबामध्ये काहीतरी करून दाखवायचे म्हणून त्या ठिकाणी माणूस ज्यावेळेस जिद्दीला पेटतो ना, त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी घडतं. त्यावेळेस घडतं काहीतरी माणसाच्या जीवनामध्ये. ऐका, वाढवी महत्व वडिलांचे. एका वाक्यामध्ये, एका दृष्टांतामध्ये तुम्हाला महत्व समजेल. जीवन कसं असावं. अरे तू का म्हणे, एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. पन्हाळगडाला वेढा पडला. इको द्या आता, इको द्या बंडूशेठ. पन्हाळगडाला वेढा पडला, निवडक मावळ्यासह छत्रपती शिवराय. तुम्हाला सर्दी पण घेतोय बर का. वाढवी महत्व वडिलांचे. पन्हाळगडाला वेढा पडला, सिद्धी जोहराचा वेढा आहे. आतमध्ये निवडक मावळ्यासह छत्रपती शिवराय अडकून पडलेले आहेत. वाढवी महत्व वडिलांचे. हे पाहतोय आपण. जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व माणसानं करावं. आपल्या जातीचं, आपल्या धर्माचं, आपल्या देशाचं, आपल्या कुळाचं, नवे नवे किमान आपलं तरी नाव माग राहावं. आपलं मेल्यानंतर उत्तमाची मुरे कीर्ती मागे. असं काहीतरी कर्म करून माणसानं जावं. सिद्धी जोहराचा वेढा आहे, गनिमांचा वेढा आहे. छत्रपती शिवराय, बाजी प्रभू देशपांडे, बांदल सरदार निवडक मावळ्यांसह विचार करत होते यातून बाहेर कसं पडावं. त्यावेळेस समोरून एक मावळा चालला होता, शिवा काशीद नावाचा. जवळ बोलवलं, शिवा इकडे. जवळ आला शिवा. शिवा दिसायलाही शिवाजीराजांसारखा, चालायलाही शिवाजीराजांसारखा, बोलायलाही शिवाजीराजांसारखा. छत्रपती शिवराय शिवा काशीदाला म्हणू लागले, शिवा माझ्यासाठी एक काम करशील का? एक काम काय राजे, 1000 काम करायला तयार. काय काम करायचं? छत्रपतींना वाटलं या खुळ्या मावळ्याला कसं सांगावं की माझं हुबेहूब रूप घेऊन नकली शिवाजी म्हणून सिद्धी जोहराला भेटायला जायचंय, नवे नवे मृत्यूला भेटायला जायचंय. याला कसं सांगावं? मृत्यूसाठी तयार हो. छत्रपतींचे शब्द थांबले आणि शिवा काशी स्वतः उत्तरला, राजे. शिवा काशी उत्तरला, राजे सिद्धी जोहराला भेटायला जायचंय ना? जायला तयार आहे. तुला कसं कळलं शिवा? राजे आम्ही तुमच्या मनातलं जाणतो, आम्ही तुमचे मावळे आहोत. मी आनंदाने जायला तयार आहे. छत्रपती शिवरायांचा पोशाख अंगावरती घातला, डोक्यावरती जिरेटो घातला आणि शिवा काशी छत्रपतींच्या समोर उभा राहिला. ज्यावेळेस शिवा काशीला पाहिलं त्यावेळेस छत्रपती उद्गारले, शिवा अरे आरशात पाहिल्यासारखं वाटते, आरशात पाहिल्यासारखं वाटतं. इतका हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसत होता. आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि त्या शिवा काशीच्या गळ्यामध्ये घातला. त्याला मिठी मारली आणि छत्रपतींच्या डोळ्यामधून पाणी आलं. 2 थेंब शिवा काशीदाच्या पायावरती पडले. राजे तुमच्या डोळ्यामध्ये आसू. शिवा मृत्यूला भेटायला जायचं नाही राजे. लाख गेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. एका नाव्ह्याच्या घरामध्ये सामान्य कुळामध्ये मी जन्माला आलो. लोकांना समजलं सुद्धा नसतं कोण शिवा काशी. पण आज मृत्यूचा सोहळा साजरा करण्यासाठी चाललोय. आज सामान्य नावी म्हणून शिवा काशीत म्हणून जन्माला आलो, पण आज छत्रपती शिवराय म्हणून, छत्रपती म्हणून ज्यावेळेस शिवाजी महाराज म्हणून मृत्यूला सामोरं जाईल, पिढ्या पुढा 1000 वर्ष त्या ठिकाणी माझं आणि माझ्या धर्माचं नाव घेतलं जाईल, माझ्या जातीचं नाव घेतलं जाईल, माझ्या स्वराज्याचं नाव घेतलं जाईल. आणि म्हणून मी आनंदाने जायला तयार आहे. शिवा काशीत पालखीमध्ये बसला, सिद्धी जोहराला भेटायला गेला. किल्ल्याच्या मागच्या बाजूला भगदाड पाडून निवडक मावळ्यासह छत्रपती विशाळगडाकडे कूच झाले. सिद्धी जोहराच्या शामियानामध्ये शिवा काशीत पोहोचलेला आहे नकली शिवाजी म्हणून. आओ शिवा आओ. आतमध्ये गेले. बैठो. भागने
लागले थे इरादा था. बोलू लागला हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखं बोलून वेळ काढूपणा करू लागला. तेवढ्यात एक पठाण पळत आला. खा साहब धोखा हो गया, वो काफिर शिवा भाग गया. ये कौन तुम्हारा बाप बैठा है, ये कौन तुम्हारा बाप बैठा है. त्या शिवा खाशिदाकडे म्हणजे छत्रपतीकडे पाहिलं. तो पठाण आला तसाच निघून गेला. अजून काही वेळानं अफजल खानाचा मुलगा फाजल खान कळत आला. खा साहब धोखा हो गया, ओ काफिर शिवा भाग गया, मैंने मेरे आंखों से देखा है, ये नकली शिवा है. फाजल खान कोण? अफजल खानाचा मुलगा. अफजल खान वधाच्या वेळेस तो तिथे हजर होता. आणि आपल्याच एका कृष्णाजी भास्कर नावाच्या भांडगुळानं छत्रपती शिवरायांच्या डोक्यावरती वार केला. त्याची खून कपाळावरती होती आणि ती फाजल खानाला माहित होती. अफजल खानाच्या मुलाला जवळ वळवलं. शिवा काशीदाला जिरे टोक बाजूला केला. कपाळावरती कसली खून नाही. विचार कोण आहे तू? शिवाजी. हा शिवाजी. कोण? शिवाजी राजा भोसला. अरे तुमचा बाप कधीच तुमच्या हातावरती तुरी देऊन निघून गेला आणि हा शिवा काशीद तुमचा समाचार घ्यायला सज्ज आहे. आणि त्या लाखो यवनांमध्ये त्या शिवा काशीदानं तलवार उपसली. शरीराची खांडोळी झाली. पण शिवा काशीद स्वराज्याच्या कम्याला वाढवी महत्व वडिलांची. इथपर्यंत तुम्ही कधीतरी चरित्र ऐकलं असेल. याच्या पुढच्या 2 मिनिटात ऐका. शिवा काशी स्वराज्याच्या कामी आला. सिद्धी जोरानं त्याच्या शरीराचे तुकडे केले. ऊस तोडावा तसं त्याचं शरीर तोडलं. ऊसाचं टिपरू छाटावं तसे 2-2 बोट एवढे त्या शिवा काशीदाच्या शरीराचे तुकडे केले. एका पोत्यामध्ये भरले आणि छत्रपती शिवरायांकडे पाठवून दिले. ऐका, हे ऐकलं असेल तुम्ही. ऐका. वाढवी महत्व वडिलांचे सांगतो मी तुम्हाला. अभंगाचं 5वं चरण ऐका. छत्रपती शिवरायांकडे पोत्यामध्ये 2-2 बोटा इतके तुकडे करून शिवा काशीदाचं शरीर पाठवलं. राजानं ते पोत उघडलं आणि शिवा काशीदाचे 2-2 बोटा इतके टिपरू छाटावं ऊसाचं तसे तुकडे करून शरीर पाठवून दिले. त्याच्या आईला, त्याच्या पत्नीला कसं सांगावं? स्वतः त्याचा अंतिम संस्कार माझ्या राजाने केला, पण घरी नाही सांगितलं. त्याचा 10वा केला, पण आईला पत्नीला नाही सांगितलं. वडील नव्हते त्याच्या लहान लेकराला नाही सांगितलं. 13वा केला आणि 13व्याच्या दिवशी निरोप पाठवला. छत्रपती शिवराय तुमच्या भेटीस घरी येत आहे. निरोप पोचला शिवा काशीदाच्या घरी. त्याच्या आईला आनंद झाला, त्याच्या पत्नीला आनंद झाला, त्याची मुलं नाचू लागली. त्याच्या आईला आपल्या मुलाचे बोल आठवले. आई, मी नावी आहे पण तरी सुद्धा सैन्यामध्ये भरती व्हायचंय. मावळा म्हणून भरती व्हायचे का? एक दिवस छत्रपती शिवराय आपल्या घरी येतील आणि एक दिवस ते घरी आल्यानंतर आई त्यांना पुरणपोळीचं जेवण आपल्याला करायचे. पुरणपोळीचं जेवण करायचे. पुरणपोळीचं जेवण करायचे. ही माझी इच्छा आहे म्हणून फक्त मी सैन्यात भरती झालोय. एक दिवस राजाने घरी यावं, एक दिवस पुरणपोळी खावी म्हणून फक्त सैन्यात माझा शिवा भरती झाला. मला निरोप आलाय. छत्रपती शिवराय आपल्या घरी येतात. त्या आईला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. तयारी केली की आपल्या सुनेला सांगितलं नवीन साडी घालायची, नऊवारी, हातामध्ये तू घ्यायचं ओवाळायला पहिल्यांदा. राजे आल्या आल्या राजाला तू ओवाळायचं सुवासिन म्हणून. मी नाही ओवाळू शकत कारण मी हे काय विधवा आहे. सुनाला सांगितलं. बातमी आली राजे वेशीपर्यंत आलेले आहेत. शिवाच्या आईला आनंद झाला, पत्नीला आनंद झाला. बातमी आली राजे पाटलाच्या गल्लीपर्यंत आले, राजे कुंभाराच्या गल्लीपर्यंत आले, राजे नाव्याच्या गल्लीमध्ये आले, राजे अंगणामध्ये उभे राहिले. शिवा काशीदाची पत्नी ओवाळण्यासाठी पुढे गेली. ओवाळणार, कुंकू लावणार, उंबऱ्यातून आवाज दिला, थांब सुनबाई, ओवाळू नकोस. ताट दुसऱ्या बाईच्या हातामध्ये आणि तू घरात निघ. दुसऱ्या 5 सवासिनींनी ओवाळलं. राजे घरात आले, बसले, पाणी पिण्यासाठी दिलं.
हातामध्ये पाण्याचा एक घोट घेतला आणि शिवाजी राजाने आईकडे पाहिलं शिवाकाजीच्या आणि विचारलं, आई का ग सुनबाईला ओवळ दिलं नाही, का ओवळ दिलं नाही? राजे, एका विधवेनं तुमचं औक्षण करावं कसं? तांब्याच गळून पडला राजाच्या हातातला. आई, तुला कसं कळलं शिवाकाशी जिवंत नाही? राजे, माझा शिवा जर आज जिवंत असता तर वेशीपासून अंगणापर्यंत नाचत आला असता, तुमच्या शेजारी उभा असता. तुम्ही आल्यानंतर माझा मुलगा जर तुमच्या शेजारी उभा नाही, नाचताना आनंदाने दिसत नाही, याचा अर्थ या आईच्या अंतःकरणाला कळलं, तू आता जिवंत नाही, तू जिवंत नाही. आई, काय करू मी तुझ्यासाठी? राजाने विचारलं. माझ्या शिवाची इच्छा होती, राजानं पुरणपोळी माझ्या घरी खावी, एक दिवस घरी यावं म्हणून सैन्यात भरती झाला. या आईची इच्छा आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, दरवर्षी एका सणाला माझ्या घरी जेवायला पुरणपोळी खायला तुम्ही यायचं, एवढीच फक्त आईची इच्छा आहे. मला काही दुःख नाही मुलगा स्वराज्याच्या कामी आलेलं. आणि तिथून पुढे छत्रपती शिवराय, ती आई जिवंत होती शिवाकाशीदाची, तोपर्यंत दरवर्षी एका सणाला पुरणपोळी खायला शिवाकाशीदाच्या घरी जायचे. का सांगतो मी तुम्हाला? शांती रूपे नव्हे कोणाशी वाईट, वाढवी महत्व वडिलांची, आपल्या वडिलांचं, आपल्या जातीचं, आपल्या धर्माचं, किमान आपलं तरी नाव वाढावं. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, असं कर्तृत्व जीवनात करावं. त्यासाठी हा देह मानवाला भगवंतानं दिलेला आहे. ज्ञानेश्वर दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जाता जाता फक्त, आणि सेवा संपलेली आहे आपली, काही चालू होणार नाही. तुम्ही चालू येऊ नका, तुम्ही बसलेले ते चालू येणार नाही. हा, म्हणजे वेळेअभावी सांगतो. तसं आमची वेळ संपलेली नाही अजून, आमच्याकडे 25 मिनिटं आहेत, पण मी घेणार नाहीत ते आता.